हॅलो स्टुडंट्स, हॅलोजन डेरिव्हेटिव्हजमधला आजचा आपला पुढचा पॉईंट आपल्याला बघायचा आहे, फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्किल हॅलाइड्स. आता ह्याच्या अगोदर आपण लास्ट लेक्चरला मार्कोनिकोप्स आणि अँटी मार्कोनिकोप्स ॲडिशन रिॲक्शन बघितलेल्या, ज्या तुम्हाला ऑलरेडी झालेल्या आहेत 11वीमध्ये. त्याचंच परत एकदा रिपिटेशन आपण वेगवेगळ्या एक्झाम्पल्सशी रिलेटेड बघितलेलं आहे. आजचा आपला पुढचा पॉईंट आहे फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्किल हॅलाइड. आता हा 2 मार्कचा क्वेश्चन तुम्हाला याच्यावरती येऊ शकतो. व्हॉट आर दी फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्किल हॅलाइड. मिनिमम 4 प्रॉपर्टीज लिहायला पाहिजेत जर 2 मार्काचा क्वेश्चन विचारला असेल तर. 1 बाय 1 एक फिजिकल प्रॉपर्टी आता आपण बघायचे. बघा पहिली फिजिकल प्रॉपर्टी तर काय दिलेली आहे. आता जनरली अल्किल हॅलाइड आपण दाखवताना कसं दाखवतो बघा, R-X. ओके, R म्हणजेच काय आहे, तुमचा हा कार्बन आहे आणि X म्हणजे हॅलोजन. आता पहिली प्रॉपर्टी काय सांगते की अल्किल हॅलाइड जे आहेत त्यांचं नेचर जे आहे ते कसे कंपाऊंड असतात, पोलर कंपाऊंड्स असतात असं म्हटले. पोलर याचा अर्थ काय, 2 पोल्स तिथं सेपरेट होतात. एक असतो तुमचा पॉझिटिव्ह पोल आणि दुसरा असतो निगेटिव्ह पोल. हे सेपरेट व्हायसाठी कंडिशन काय असते की इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ही कन्सेप्ट त्याच्यामध्ये येते. म्हणजे एक एंटिटी तुमची इलेक्ट्रोनिगेटिव्ह असते. म्हणजे इलेक्ट्रोनिगेटिव्ह याचा अर्थ काय, शेअर इलेक्ट्रॉन पेअर स्वतःकडे अट्रॅक्ट करायची टेंडन्सी दाखवणारी एंटिटी. मग जर इलेक्ट्रॉन एक्स्ट्रा आले तर ऑब्व्हियसली चार्ज त्याच्यावरती मायग्रेशनचा चार्ज कन्सिडर केला तर तो निगेटिव्ह येणार. मग निगेटिव्ह चार्ज एकाकडे आल्यानंतर ऑब्व्हियसली दुसरा पोल पॉझिटिव्ह चार्ज कॅरी करतो तुमचा. आणि मग त्याच्याशी रिलेटेड अल्किल हॅलाइडमध्ये जो तुमचा कार्बन आणि हॅलोजन आहे त्याच्यामध्ये हॅलोजन हा हायली इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे. त्यामुळे तो काय होतो, ऑब्व्हियसली मायनस चार्ज कॅरी करतो आणि तो मायनस चार्ज कॅरी केल्यानंतर कार्बनवरती पार्शल पॉझिटिव्ह चार्ज आलेला बघायला मिळतो. म्हणजे ह्या पहिली फिजिकल प्रॉपर्टीमधनं आपण काय सांगू शकतो की अल्किल हॅलाइड हे पोलर टाईपचे कंपाऊंड असतात. इन शॉर्ट, सोपं आहे. दुसरी प्रॉपर्टी काय सांगितली बघा, कार्बन आणि हॅलोजन ह्यांच्यामधली जी बॉन्डची स्ट्रेंथ आहे, म्हणजे तो स्ट्रॉंग किती आहे हे बॉन्ड, म्हणजे त्याची स्ट्रेंथ, ती स्ट्रेंथ जी असते ती डिक्रीज होते. कधी डिक्रीज होते तर जेव्हा हॅलोजनची साईज वाढत जाईल. म्हणजे सगळ्यात कमी साईजचा हॅलोजन फ्लोरीन आहे, नंतर क्लोरीन, नंतर ब्रोमीन, नंतर आयोडीन. मग जसजशी साईज वाढणार हॅलोजनची तसतसा हा जो मधला बॉन्ड आहे कार्बन आणि हॅलोजनमधला त्याची स्ट्रेंथ कमी कमी व्हायला लागते. आता हे का होतं तर पी ऑर्बिटल जे आहे तुमच्या हॅलोजनशी रिलेटेड, त्या हॅलोजनशी रिलेटेड पी ऑर्बिटलची जी स्ट्रक्चर आहे ते मोर डिफ्यूज व्हायला लागतं. आता पी ऑर्बिटल तुमचं डंबेल शेपचं आहे. हॅलोजन जसजसं ॲटॉमिक नंबर वाढणार तसतसं त्याच्याशी रिलेटेड त्याची डिफ्युजन होण्याची जी टेंडन्सी आहे ती वाढत जाते आणि ओव्हरलॅपशी रिलेटेड मग एक्सटेंट जी आहे ओव्हरलॅपची ती कार्बनबरोबर त्याची डिक्रीज होत जाते आणि ती डिक्रीज झाल्यामुळं बॉन्डची स्ट्रेंथ जी आहे ती कमी कमी झालेली बघायला मिळेल. हा दुसरा पॉईंट आहे फिजिकल प्रॉपर्टीमधला. नेक्स्ट आहे बॉइलिंग पॉईंट. आता अल्किल हॅलाइड जे आहेत त्यांचे बॉइलिंग पॉईंट हे करस्पॉन्डिंग अल्केनपेक्षा नेहमी कसे असतात, हायर असतात. कारण काय आहे त्याचं तर मोलेक्युलर वेट, नुसता हायड्रोकार्बन आणि त्याला अटॅच असणारे बाकीचे एंटिटी, म्हणजे हायड्रोकार्बन म्हटलं की कार्बन आणि हायड्रोजन फक्त आलं. आणि ह्याच्या तुलनेत अल्किल हॅलाइडमध्ये काय येतं, कार्बन, हायड्रोजन आणि हॅलोजन, म्हणजे मोलेक्युलर वेट वाढत जातं आणि त्याच्यामुळे मग बॉइलिंग पॉईंट जे आहेत ते पण इन्क्रीज होत जाणार. कारण हॅलोजन ॲटमच्या साईजचा पण फरक पडतो आणि मॅग्निट्यूड जर कन्सिडर केली वंडरवॉल फोर्सेसशी रिलेटेड, तीसुद्धा तिथं इन्क्रीज झालेली बघायला मिळते जसजसं हॅलोजन ॲटमची साईज आणि मास वाढणार तसतसं. मग त्याची ऑर्डर तुम्हाला इथं विचारू शकतात. ह्या ज्या 2 ऑर्डर दिलेल्या आहेत, म्हणजे वरच्या ह्याच्यामध्ये पॉईंटमध्ये बॉन्डची स्ट्रेंथ आणि ही बॉन्डची जी बॉइलिंग पॉईंटशी रिलेटेड ऑर्डर आहे, ह्या दोन्ही ऑर्डर ज्या आहेत ह्या व्यवस्थित तुम्ही काय करायचे आहेत, मार्क करून ठेवायचे आहेत. ह्याच्यावरती MCQ तुम्हाला येऊ शकतो. समजते. आयसोमेरिक फॉर्म जर असतील अल्केनशी रिलेटेड तर अल्किल हॅलाइडचा बॉइलिंग पॉईंट जो आहे तो डिक्रीज होतो जसं ब्रांचिंग वाढेल. हा पण पॉईंट जो आहे हा इथं जो दिलेला आहे हा सुद्धा तुम्ही मार्क करून ठेवा MCQसाठी. काय सांगितले, आयसोमर म्हणजे काय, सेम मोलेक्युलर फॉर्म्युला आणि डिफरंट स्ट्रक्चर असतात. मग जसं ब्रांचिंग वाढणार तसतसं बॉइलिंग पॉईंट जो आहे तो डिक्रीज झालेला बघायला मिळतो विथ इन्क्रीजिंग ब्रांचिंग. म्हणजे कमी स्पेसमध्ये मॅक्झिमम एंटिटी. आता इथं बॉइलिंग पॉईंटची ऑर्डर तुम्ही बघू शकता, तेच एकच फॉर्म्युला दिला आहे.
इथं ब्युटिल ब्रोमाइड आहे, इथं त्याच ब्युटिल ब्रोमाइडला एक ब्रांच कन्सिडर केले आणि इथं 2 ब्रांच, म्हणजे नॉर्मल, आयसो आणि टर्शरी अशा फॉर्ममध्ये हे ब्युटिल ब्रोमाइड आहे तुमचं. नॉर्मल ब्युटिल ब्रोमाइडचा बॉइलिंग पॉईंट हा 375 केल्विन दिला आहे. समजा तो एखाद्या ब्रँचमध्ये कन्वर्ट झाला तर तो बॉइलिंग पॉईंट कमी झालेला बघायला मिळेल, 364ला आला आहे. आणि अजून ब्रांचिंग जास्त क्रिएट झालं तर 346. म्हणजे ह्याच्यावरून कन्सेप्ट काय येते की ब्रांचिंग वाढलं की बॉइलिंग पॉईंट डिक्रीज होतात, हे लक्षात ठेवा. कुणामध्ये? अल्किल हॅलाइडमध्ये. हा पण MCQशी रिलेटेड हा पॉईंट आपण कन्सिडर करू शकतो. नेक्स्ट वन, पुढची फिजिकल प्रॉपर्टी काय दिली आहे बघा. हे जे अल्किल हॅलाइड असतात ते आर ऑर्गॅनिक कंपाऊंड, आणि आपल्याला माहिती आहे की ऑर्गॅनिक कंपाऊंडचं कॅरेक्टर काय आहे, ते वॉटरमध्ये इनसोल्युबल असतात किंवा इमिसिबल असतात. ओके, इमिसिबल याचा अर्थ मिक्सअप होत नाही ते. कारण का, तर अल्किल हॅलाइड जे आहेत त्यांच्याकडे हायड्रोजन बॉन्ड फॉर्म करायची ॲबिलिटी नसते. वॉटरमध्ये जे मिक्सिबल होतात त्याच्यामध्ये मग हायड्रोजन बॉन्ड तयार व्हावा लागतो, तरच ते प्रॉपर मिक्सिंग होणार. अल्किल हॅलाइडच्या बाबतीत तसं बघायला मिळत नाही. they do not have a tendency to form a hydrogen bond with water, that's why they are immiscible in water. समजते? तर अशा ह्या 4 फिजिकल प्रॉपर्टी आहेत अल्किल हॅलाइडच्या, ज्या तुम्हाला 2 मार्कला विचारू शकतात. सोप्या आहेत, परत एकदा शॉर्टमध्ये तुम्ही त्या रिवाईज करायच्या आहेत. अल्किल हॅलाइडच्या फिजिकल प्रॉपर्टीज 2 मार्क्सचा क्वेश्चन आहे. ओके, नाउ दी नेक्स्ट पॉईंट इज ऑप्टिकल आयसोमेरिझम इन हॅलोजन डेरिव्हेटिव्ज. आता आयसोमेरिझममध्ये ऑप्टिकल आणि स्टेरिओ आयसोमर अशा टाईपचे 2 मेन टाईप पडतात. ऑप्टिकलमध्ये म्हणजे हे आपल्याला परत नेक्स्ट कोऑर्डिनेशन केमिस्ट्री हा जो टॉपिक आहे त्याच्यामध्ये टाईप हे परत येतात आयसोमेरिझमशी रिलेटेड. आयसोमर म्हणजे काय असतं सगळ्यांना माहीत असतं ना, सेम पार्ट्स असा त्याचा अर्थ आहे. ह्याचे टाईप्स आहेत ऑप्टिकल आयसोमेरिझम. ऑप्टिकलशी रिलेटेड त्याच्यामध्ये हे अगोदर बघायच्या अगोदर त्याच्यामध्ये थोड्याशा टर्म्स येतात, त्या टर्म तुमच्या क्लिअर असायला पाहिजेत, तरच पुढं जाऊन ऑप्टिकल आयसोमेरिझममध्ये एक्झॅक्टली काय होतं आहे हे तुम्हाला कळेल. ओके, 1 बाय 1 एक टर्म आपण बघूया. सोप्या टर्म्स आहेत, ह्याचं प्रॉपर रिव्हिजन किंवा कॉन्सन्ट्रेट फुल करून हा पॉईंट जो आहे हा तुम्ही बघायचा आहे. ओके, पहिली टर्म काय दिली आहे बघा ह्याच्यामधली, स्टेरिओ आयसोमर्स. स्टेरिओ केमिस्ट्री ही केमिस्ट्रीमधली एक ब्रांच आहे ज्याच्यामध्ये आपण एखादा मोलेक्यूल 3 डायमेन्शनमध्ये कसा दिसतो हा स्टडी करू शकतो. स्टेरिओ केमिस्ट्री 3D केमिस्ट्री असं पण म्हणू शकतो आपण. स्टेरिओ आयसोमर म्हणजे काय असतं बघा, हे असे कंपाऊंड असतात ज्यांचा मोलेक्युलर फॉर्म्युला सेम असतो. ओके, सेम मोलेक्युलर फॉर्म्युला, सेम कनेक्टिव्हिटी ऑफ ॲटम्स बट डिफर इन देअर स्ट्रक्चर ड्यू टू डिफरंट ओरिएंटेशन ऑफ ग्रुप्स. म्हणजे सेम मोलेक्युलर फॉर्म्युला आणि डिफरंट स्ट्रक्चरल फॉर्म्युला हीच मेन कन्सेप्ट आहे याच्यामध्ये. एखाद्या मोलेक्युलचा फॉर्म्युला सेम असतो, मोलेक्युलर फॉर्म्युला सेम म्हणजे जे ॲटम तिथं कनेक्ट झालेत ते सेम असतात, पण त्यांचं स्ट्रक्चर वेगवेगळं होऊ शकतं आफ्टर दी ओरिएंटेशन. ओरिएंटेशन म्हणजे एका ठराविक स्पेसमध्ये जर त्यांना आपण रोटेट केलं सर्टन अँगल्समध्ये तर ते स्ट्रक्चर चेंज होऊ शकतं. अशा फॉर्ममध्ये हे स्टेरिओ आयसोमर आहे. मग इथं तुम्हाला त्याचं एक एक्झाम्पल दिलं आहे बघा. ह्या एक्झाम्पलमध्ये आपल्याला काय दिसतं इथं, तर सेंट्रली प्लेस जो कार्बन आहे हा तुमचा, ह्याला वेगवेगळे 4 एंटिटी जोडलेले आहेत आणि ह्या 4 एंटिटीशी रिलेटेड समजा हा जो कार्बन आहे मधला, ह्याला जर आपण रोटेट केला एका ठराविक अँगलमध्ये, तर रोटेट केल्यानंतर हे जे अटॅच असणारे जे ॲटम आहेत ना त्यांच्या पोझिशन चेंज होतात. म्हणजे तोच फॉर्म्युला आपण स्ट्रक्चर वेगवेगळं बघायला मिळेल. म्हणजे हा CL रोटेट केल्यानंतर इथं येईल, ओव्हरऑल म्हणजे पोझिशन तुमची चेंज होणार. अशा फॉर्ममध्ये मग स्टेरिओ आयसोमर येतात. कळालं? नेक्स्ट आहे कायरल कार्बन ॲटम. कायरल कार्बन ॲटम म्हणजे काय, एक कार्बन ॲटम असतो जो वेगवेगळ्या 4 एंटिटीजला जोडलेला असतो. कार्बनची व्हॅलन्सी 4 आहे, मॅक्झिमम 4 बॉन्ड तयार करू शकतो. मग इथं बघू शकता सेंट्रली प्लेस कार्बन आणि समजा तो 4 वेगवेगळ्या म्हणजे समजा W, X, Y आणि Z अशा फॉर्मशी रिलेटेड जर आपण कन्सिडर केलं, समजा इथं W आहे, हे X आहे, Y आणि Z अशा फॉर्ममध्ये कायरल कार्बन ॲटम येतात. जो कार्बन वेगवेगळ्या 4 एंटिटीजला जोडलेला असतो त्याला कायरल कार्बन असं म्हणायचं. त्याचं एक्झाम्पल तुम्हाला इथं दिलेलं आहे. सेंट्रली प्लेस हा कार्बन आहे,
जो एक मिथिल ग्रुप आहे, एक क्लोरो आहे, इथिल आणि हायड्रोजन, अशा 4 वेगवेगळ्या एंटिटीजला जोडलेलं आहे. यू कॅन सी हिअर. आणि जो सेंट्रली प्लेस कार्बन आहे त्याला एक नोटेशन दाखवले, स्टारनं त्याला डिनोट केलं. हा स्टार म्हणजे इट इज नोन ॲज अ अस्टेरिक मार्क. त्याला कसला मार्क म्हणायचा? अस्टेरिक मार्क असं म्हटलं जातं. ते कायरल कार्बन जेव्हा जेव्हा येणार तेव्हा त्याच्यावरती असा मार्क येतो, ज्या मार्कला आपण अस्टेरिक मार्क असं कन्सिडर केलेलं आहे. ओके. कायरलच्या बरोबर अपोजिट असतो अकायरल. ह्याच्याबरोबर अपोजिट डेफिनेशन येणार. कायरल म्हणजे मिडल कार्बन वेगवेगळ्या 4 एंटिटीजला जोडलेला असायला पाहिजे. अकायरलमध्ये असं नसतं, म्हणजे कार्बन असतो पण तो वेगवेगळ्या 4 एंटिटीजला जोडलेला असेल असं नाही. म्हणजे तिथं सेम एंटिटी असू शकतात. आता इथं बघू शकता तुम्ही आयसोप्रोपिल क्लोराईड. आता इथं हा मधला जो कार्बन आहे ह्याला 2 वेळेला CH3 ग्रुप आहे आणि एकदा Cl आहे आणि एकदा H आहे. म्हणजे इथं 2 एंटिटी सेम आहेत, 4ही वेगवेगळ्या नाही. तर सिमिलॅरिटी बघायला मिळते. किंवा मिथिल क्लोराईड बघा, 4 बॉन्डपैकी 3 बॉन्ड जे आहेत ते हायड्रोजनशी रिलेटेड अटॅच आहेत आणि एकच Cl वेगळा आहे. ह्याला म्हणायचं अकायरल. समजतंय? कायरल आणि अकायरल सोपं आहे. कायरॅलिटी म्हणजे काय बघा, पुढची डेफिनेशन. कायरॅलिटी म्हणजे काय असतं? समजा एखादा ऑब्जेक्ट हा नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेज असतो एकमेकाची, कॉल्ड ॲज अ कायरल, अँड दिस प्रॉपर्टी इज नोन ॲज कायरॅलिटी ऑर त्यालाच हँडेडनेस असं म्हटलं जातं. म्हणजे ह्याचा अर्थ बघा, समजा एखादा ऑब्जेक्ट घेतला आणि जर त्याला आपण मिररसमोर धरलं तर त्याची मिररमध्ये दिसणारी इमेज ही टोटली अपोजिट असते. म्हणजे आपण आपला हात, ओके, तळ हात जर आरशासमोर धरला तर त्याची बरोबर उलटी इमेज आरशामध्ये दिसते तुम्हाला, ज्या एकामेकावरती फिक्स नाही होत. इथे एक वर्ड आला आहे नॉन सुपर इम्पोजेबल, म्हणजे एकामेकावरती इम्पोज न होणाऱ्या. सुपर इम्पोजेबल, नॉन सुपर इम्पोजेबल, एकामेकावरती फिट होत नाहीत अशा इमेजला नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेज म्हणायचा. आणि हा जो सगळा फिनॉमिनॉन किंवा ही प्रॉपर्टी त्याला कायरॅलिटी म्हटलं जातं, जे स्टेरिओ केमिस्ट्रीमध्ये येतं. समजते? नाव ह्या इथपर्यंतच्या डेफिनेशन बघा. पुढं येते ऑर्डिनरी लाईट, म्हणजे आपली रोजची सामान्य ऑर्डिनरी लाईट. आता ही लाईट काय असते? इट कन्सिस्ट ऑफ अ रेज ऑफ डिफरंट वेवलेंथ. व्हाईट लाईट जर कन्सिडर केली तर ह्याच्यामध्ये वेगवेगळे रेज असतात ज्यांच्या वेवलेंथ डिफरंट असतात, व्हायब्रेटिंग इन ऑल पॉसिबल प्लेन्स, ज्या सगळ्या डायरेक्शनमध्ये तुमच्या व्हायब्रेट होऊ शकतात. म्हणजे इथं एक्झाम्पलमध्ये दाखवले ही ऑर्डिनरी लाईट आहे, कन्सिडर करा. आणि आतमध्ये जे ॲरो दाखवले दे आर अ डिफरंट रेज व्हायब्रेटिंग इन ऑल प्लेन, म्हणजे ऑल डायरेक्शनमध्ये, सगळ्या डायरेक्शनमध्ये ते प्लेन व्हायब्रेट होत असतात. आणि कसे असतात ते? डायरेक्शन जर कन्सिडर केली तर परपॅन्डिक्युलर त्यांची डायरेक्शन बघायला मिळते ऑफ प्रपोगेशन ऑफ लाईट. अशा फॉर्ममध्ये ऑर्डिनरी लाईट. सोपं आहे. ऑर्डिनरी लाईट कॉम्बिनेशन जे आहे वेगवेगळ्या वेवलेंथचे रेज असतात जे सगळ्या डायरेक्शनमध्ये व्हायब्रेट होतात, अशा लाईटला ऑर्डिनरी लाईट म्हणून कन्सिडर केलं जातं. ओके. पुढची टर्म आहे प्लेन पोलराइज लाईट. ऑर्डिनरी लाईट आणि तुमची प्लेन पोलराइज लाईट ह्याच्यामध्ये काय फरक आहे? क्वेश्चन असतो तुम्हाला 1 मार्कचा, डिफाईन प्लेन पोलराइज लाईट. किंवा इथंपर्यंतचे जे आत्ता डेफिनेशन झालेत ना, ह्या 1 मार्कचा क्वेश्चन ह्याच्यावरती येऊ शकतो तुम्हाला. प्लेन पोलराइज लाईट म्हणजे काय बघा, समजा तुमची ऑर्डिनरी लाईट घेतली आणि त्याच्याशी रिलेटेडच ही कन्सेप्ट आहे. लाईट कन्सिस्ट ऑफ अ रेज व्हायब्रेटिंग इन वन प्लेन परपॅन्डिक्युलर टू दी डायरेक्शन ऑफ प्रोपोगेशन ऑफ लाईट इज नोन ॲज प्लेन पोलराइज लाईट. आता ह्याचा अर्थ काय? समजा जी ऑर्डिनरी लाईट घेतली आणि जर ती निकोल्स प्रिझममध्ये पास केली. कसला प्रिझम आहे हा? निकोल्स. तर निकोल्स प्रिझम म्हणजे काय असतं? हे कॅल्शियम किंवा कॅल्साईट मटेरियल असतं, कॅल्शियम कार्बोनेटपासून हे प्रिपेअर केलेलं असतं निकोल्स प्रिझम. आणि ह्या निकोल्स प्रिझममधनं जर तुमची नॉर्मल ऑर्डिनरी लाईट घेतली आणि ती जर पास केली ना, तर ऑर्डिनरी लाईटमध्ये जे रेज आहेत, कसे रेज आहेत तर ते सगळ्या डायरेक्शनला व्हायब्रेट होत आहेत. हे सगळे रेज जेव्हा निकोल्स प्रिझममधनं पास होतात ना, तेव्हा त्यांची डायरेक्शन जी असते ती एकाच प्लेनमध्ये झालेली बघायला मिळते. व्हायब्रेशन एकाच प्लेनमध्ये, म्हणजे इथं तुम्ही बघू शकता ऑल डायरेक्शनमध्ये हे रेज व्हायब्रेट झालेत. निकोल्स प्रिझममध्ये पास झाल्यानंतर कुठल्या तरी एकाच डायरेक्शनमध्ये काय होतात? ते व्हायब्रेट व्हायला चालू होतात. मग अशा लाईटला कसली लाईट म्हणायचं? प्लेन पोलराइज्ड लाईट.
1 मार्कचा क्वेश्चन आहे. व्हॉट इज प्लेन पोलराइज लाईट? लाईट कन्सिस्ट ऑफ अ रेज व्हायब्रेटिंग इन वन प्लेन परपॅन्डिक्युलर टू दी डायरेक्शन ऑफ प्रोपोगेशन ऑफ लाईट. अशा लाईटला प्लेन पोलराइज लाईट म्हणायचं. हे कधी होणार? जेव्हा ऑर्डिनरी लाईटला निकोल्स प्रिझममध्ये आपण पास करणार तेव्हा ही प्रोसेस झालेली आपल्याला बघायला मिळेल. ओके स्टुडंट्स, चला नेक्स्ट डेफिनेशन बघा काय आहे. आता पुढची डेफिनेशन आहे याच्यामध्ये ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी. आता ही सुद्धा बऱ्याच वेळेला विचारलेली डेफिनेशन आहे. कशाला म्हणायचं किंवा डिफाईन किंवा व्हॉट इज ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी असा क्वेश्चन याच्यावरती येतो. काय डेफिनेशन आहे बघा. प्रॉपर्टी ऑफ ए सबस्टन्स टू रोटेट द प्लेन ऑफ प्लेन पोलराइज लाईट टुवर्ड्स राईट ऑर लेफ्ट इज नोन ॲज ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी. समजते? एखाद्या सबस्टन्सची प्रॉपर्टी असते की त्या सबस्टन्समध्ये प्लेन पोलराइज लाईट जर आपण पास केली ना तर त्या लाईटचा प्लेन एकतर RHSला किंवा LHSला रोटेट होऊ शकतो. ओके, मग RHSलाच डेक्स्ट्रो आणि LHSला लिवो किंवा आपण ह्याला प्लस मायनस असं पण साईन देऊ शकतो किंवा क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज असं पण म्हटलं जातं. खूप सारे नेम्स घेऊ शकतो. इथं दिले तुम्हाला लेफ्ट किंवा राईट, त्याच्याऐवजी DL म्हणू शकतो आपण, प्लस मायनस असं म्हणू शकतो किंवा क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज असं पण आपल्याला सांगता येईल. मग डेफिनेशनमध्ये काय सांगितलं आहे, समजा एक प्लेन पोलराइज लाईट घेतली आणि ती एखाद्या ऑर्गॅनिक सोल्युशनमधनं पास केली. तर ऑर्गॅनिक सोल्युशन घेत असताना ग्लुकोज सोल्युशन घेतलं आहे. आता ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी दाखवायची असेल ना तर तिथं मेन कंडिशन असते की जो सबस्टन्स तुम्ही घेणार आहे त्याच्यामध्ये कायरल कार्बन पाहिजेत. म्हणजे कसले? तो कार्बन डिफरंट 4 एंटिटीजला जोडलेला असायला पाहिजे. आणि मग अशा ह्याच्यामधनं ती लाईट पास केली. कुठली? प्लेन पोलराइज लाईट, म्हणजे ज्याचे रेज एकाच डायरेक्शनमध्ये एकाच प्लेनमध्ये व्हायब्रेट होत आहेत अशी लाईट. तर त्या लाईटचा प्लेन RHSला किंवा LHSला रोटेट होणार. म्हणजे एकतर राईट हँडला रोटेट होईल किंवा लेफ्ट हँडला रोटेट होईल. क्लिअर? अशा फिनॉमिनॉनला किंवा ह्या फिनॉमिनॉनला काय म्हणायचं? ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी असं म्हटलं जातं. 1 मार्कची खूप महत्त्वाची डेफिनेशन आहे. आत्तापर्यंत बऱ्याच वेळेला ह्याच्यावरती क्वेश्चन तुम्हाला आलेले बघायला मिळतील. ओके, ना दी नेक्स्ट डेफिनेशन इज ऑप्टिकली ॲक्टिव्ह कंपाऊंड्स. ऑप्टिकली ॲक्टिव्ह कंपाऊंड म्हणजे काय? तर वरच्या डेफिनेशनलाच धरून ही डेफिनेशन आहे. व्हॉट इज ऑप्टिकली ॲक्टिव्ह कंपाऊंड? ज्यांचे प्लेन किंवा ज्या कंपाऊंडमध्ये त्यांचे प्लेन रोटेट झालेले बघायला मिळतात. प्लेन पोलराइज लाईटशी रिलेटेड. दी कंपाऊंड्स विच रोटेट दी प्लेन ऑफ प्लेन पोलराइज लाईट इज नोन ॲज अ ऑप्टिकली ॲक्टिव्ह कंपाऊंड. म्हणजे असे हे कंपाऊंड ज्यांच्यामध्ये ॲबिलिटी असते, जे प्लेन पोलराइज लाईटचा प्लेन रोटेट करू शकतात, एकतर RHSला किंवा एकतर LHSला. मग फॉर एक्झाम्पल काय दिले? मग त्याच्यामध्ये ग्लुकोज येऊ शकतं, लॅक्टिक ॲसिड आहे, 2-क्लोरोब्युटेन आहे. ह्याच्यावरती क्वेश्चन असतो तुम्हाला MCQ. बघा, तुम्हाला कॅटेगरी देतात किंवा एक्झाम्पल देतात आणि ह्याच्यामध्ये ऑप्टिकल ॲक्टिव्ह कोण आहे सांगा, असा क्वेश्चन असतो. हे कसं फाइंड आउट करायचं? तर तिथं असणाऱ्या या कंपाऊंडमध्ये तुमचे कार्बन कसे पाहिजेत सांगा? कायरल कार्बन पाहिजेत. कायरल याचा अर्थ तो कार्बन वेगवेगळ्या 4 एंटिटीजला जोडलेला असला पाहिजे. असा असेल तरच तो ऑप्टिकल ॲक्टिव्हिटीचा फिनॉमिनॉन दाखवायला ॲबल आहे असं आपण म्हणू शकतो. ऑप्टिकल ॲक्टिव्हिटीमध्ये रोटेट झाल्यानंतर प्लेन कुठं होईल? एकतर मी काय सांगितलं, D फॉर्म किंवा एकतर L फॉर्म. त्याला Dला म्हणजेच राईट हँड साईडला, Lला म्हणजेच लेफ्ट हँड साईडला. डेक्स्ट्रो, D स्टँड्स फॉर अ डेक्स्ट्रो म्हणजे RHS, L स्टँड फॉर लिओ म्हणजे LHS. ओके, मग आता पुढची डेफिनेशन काय दिली बघा. डेक्स्ट्रो रोटेटरी कंपाऊंड. कशाला म्हणायचं? डेक्स्ट्रो रोटेटरी किंवा त्यालाच D फॉर्म किंवा RHS साईड म्हणजे काय असं म्हणू शकतो आपण. डेक्स्ट्रो रोटेटरी म्हणजे काय बघा. दी कंपाऊंड्स विच रोटेट दी प्लेन ऑफ प्लेन पोलराइज लाईट टुवर्ड्स व्हॉट? राईट हँड साईड इज नोन ॲज अ डेक्स्ट्रो. आणि त्याला डेझिग्नेट करताना डिनोटेड बाय स्मॉल d ऑर बाय प्लस साईन. त्याचे एक्झाम्पल आहेत D ग्लुकोज, D लॅक्टिक ॲसिड किंवा त्यालाच प्लस लॅक्टिक ॲसिड. मग असे मी सांगितलं त्या पद्धतीनं. प्लस म्हणजे डेक्स्ट्रो, कॅपिटल D डेक्स्ट्रो किंवा स्मॉल d डेक्स्ट्रो असं कन्सिडर केलं जातं किंवा त्यालाच राईट हँड साईड असं म्हणायचं. म्हणजे ज्या कंपाऊंडमध्ये लाईटचा प्लेन RHSला रोटेट होतो त्याला डेक्स्ट्रो म्हणायचं. आणि लिओ म्हणजे ह्याच्या अपोजिट येणार, ज्या कंपाऊंडमध्ये
लाईटचा प्लेन, कुठली लाईट, प्लेन पोलराइज लाईटचा प्लेन जर लेफ्ट हँड साईडला रोटेट होत असेल तर त्याला लिव्हो रोटेटरी म्हणायचं. त्याला डेजिग्नेट करताना स्मॉल एल किंवा मायनस किंवा LHS असं डेजिग्नेट केलं जातं. एक्झाम्पल तेच, तर डीच्या ऐवजी तर काय येणार, एल ग्लुकोज किंवा एल लॅक्टिक ॲसिड. समजते, त्याला साईन येणार तुमचं नेगेटिव्ह, डेक्स्ट्रोला पॉझिटिव्ह साईन येतं. समजते. ह्या बऱ्यापैकी ह्या डेफिनेशन ज्या आहेत ह्या प्रॅक्टिसनुसार किंवा लक्षात ठेवा, ह्याच्यावरतीच पुढच्या कन्सेप्ट येणार आहेत तुम्हाला. ओके. मग पुढच्या 1-2-3 डेफिनेशन आहेत त्या पण बघा. ऑप्टिकल आयसोमेरिझम म्हणजे काय? ऑप्टिकल आयसोमेरिझम म्हणजे काय, डिफरंट स्पॅशल अरेंजमेंट असते ग्रुपची अराउंड दी कायरल कार्बन ॲटम. ठराविक स्पेसमध्ये सेंट्रली प्लेस असणाऱ्या कार्बनला जे अटॅच केलेले ॲटम आहेत ना त्यांची असणारी अरेंजमेंट, त्याला ऑप्टिकल आयसोमेरिझम असं कन्सिडर केलं जातं. क्लिअर. इनएन्शोमर किंवा इनएन्शोमॉर्फ्स किंवा ऑप्टिकल अँटीपोड्स, लक्षात ठेवा शब्द. इनएन्शोमरलाच इनएन्शोमॉर्फ असं पण म्हटलं जातं किंवा त्याला ऑप्टिकल अँटीपोड असं पण म्हटलं जातं. आता हे पण सेम आहे. इनएन्शोमर म्हणजे काय, दे आर नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेजेस ऑफ इच अदर, हीच कन्सेप्ट येते. स्टेरिओ आयसोमर असतात विच आर व्हॉट, दे आर, इथं दिलेलं आहे बघा, नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेजेस ऑफ इच अदर and rotate the plane polarized light through the same angle but in opposite direction are known as a enantiomer. फॉर एक्झाम्पल इथे एक स्ट्रक्चर दिलं आहे तुम्हाला आणि हा मधला मिरर आहे कन्सिडर करा, आणि ह्या मिररमधनं हे स्ट्रक्चर बघितलं तर त्याची इमेज एक्झॅक्टली अशी आलेला बघायला मिळेल. म्हणजे हे उचललं आपण आणि ह्याच्यावरती जर प्लेस करायला बघितलं तर ह्या इथं असणाऱ्या एंटिटी एकामेकावरती व्यवस्थित फिट नाही होत तुमच्या. आणि मग ह्याच्याशी रिलेटेड इनएन्शोमर जे आहे त्यांच्या फिजिकल प्रॉपर्टी ज्या आहेत, मेल्टिंग पॉईंट, बॉइलिंग पॉईंट, डेन्सिटी, हे सगळं जे आहे ओव्हरऑल ह्या सेम राहतात, याच्यामध्ये काही चेंज होत नाही. थोडक्यात काय, इनएन्शोमर म्हणजे नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेजेस असतात एकामेकांच्या, त्यांना इनएन्शोमर असं कन्सिडर केलं जातं. लास्ट पुढची डेफिनेशन आहे रेसिमिक मिक्सचर. रेसिमिक मिक्सचरलाच रेसिमिक मॉडिफिकेशन किंवा रेसिमेट्स असं म्हटलं जातं. हे काय असतं, इक्विमोलर मिक्सचर असतं. इक्विमोलर ह्याचा अर्थ सेम, समान भाग असतात, 2 समान भाग. इक्विमोलर मिक्सचर ऑफ लिओ अँड डेक्स्ट्रो म्हणजे D अँड L ह्यांचं इक्विमोलर मिक्सचर असतं. डी फॉर्म म्हणजे डी फॉर्मचा, डेक्स्ट्रो फॉर्मचा इनएन्शोमर किंवा लिओ फॉर्मचा इनएन्शोमर हे समान असतात आणि ह्यांचं जर कॉम्बिनेशन केलं, मिक्सचर केलं तर त्याला रेसिमिक मिक्सचर असं कन्सिडर केलं जातं. आणि हे ऑप्टिकली इनॅक्टिव्ह असतात, हे लक्षात ठेवा. रेसिमिक मिक्सचर हे कसे असतात, ऑप्टिकली इनॅक्टिव्ह. म्हणजे ह्याचा अर्थ अशा मिक्सचरमधनं प्लेन पोलराइज लाईट जर आपण इन्सिडेंट केली तर त्याचा प्लेन रोटेट होत नाही, RHSला पण नाही आणि LHSला पण नाही. मग अशा याला इनॅक्टिव्ह असं म्हटलं जातं. समजतंय. ओके. इक्वल आणि अपोजिट अशा टाईपचे इथं इनएन्शोमर असल्यामुळं त्यांचं जे ऑप्टिकल रोटेशन आहे ते एकामेकाला कॅन्सल झालेलं आपल्याला बघायला मिळेल. मग त्याला डेजिग्नेट करताना प्लस मायनस दोन्ही साईनर डिनोट केलं जातं किंवा DL असं डिनोट केलं जातं. क्लिअर. हा सगळा जो डेफिनेशनचा पार्ट आहे हा व्यवस्थित तुम्ही परत एकदा रिपीट वाचायचं आहे. टेक्स्टबुक तुमच्याकडं आहेत त्याच्यामध्ये तुम्ही हे परत रिकॉल करू शकता आणि ह्याच्यावरती बेस पुढचा पार्ट जो आहे तो मग आपण नेक्स्ट लेक्चरला डिस्कस करायचा आहे. ओके.